नमस्कार. आस्ताद मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत. आज आपण अतिशय सुंदर अशी गोडाची रेसिपी घेऊन आलेली आहे. मालपोहे अगदी पारंपरिक पद्धतीचे आहे. चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी येथे 1 वाटी आपण गव्हाचे पीठ घेतलेले आहे. 3 चमचे रवा, बारीक रवा आहे. खूप जाडसर असला तर थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. तसंच आपण 3 चमचे इथे मैदा घेतलेला आहे. मैदा हा ऑप्शनल आहे. नसेल आवडत तर त्याऐवजी तुम्ही रव्याचं प्रमाण वाढवू शकता. आता 1 चमचा आपण बडीशोप घेतलेली आहे, थोडीशी जाडसर अशी कुटलेली. तसंच आपण 1 चिमूटभर आपण इथे मीठ टाकून घेतलंय. यामुळे आपल्या मालपोह्याला एक चव छान येते. आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकदा छान असं मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर इथे आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे पीठ भिजवण्यासाठी. तर दूध आपल्याला हे थोडं कोमट हवं आहे, खूप न जास्त गरम न थंड. यामध्ये आपल्याला थोडीशी दुधावरची साय असेल तुमच्याकडे, एखादे 2 दिवसाची आपण काढलेली असेल वरती, ती साय टाकली तरीही चालू शकतं. मी आता दुधाची साय एकत्र मिक्स केलेली आहे दुधामध्ये, त्यामुळे यात वरतून आपण टाकत नाही आहे. आता हे दूध आपण थोडं थोडं टाकत असं याचं सैलसर छान असं गुठळी न राहता असं आपल्याला छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. दूध आपल्याला एकदम ओतायचं नाही, थोडं थोडं करतच टाकायचं आहे. इथे आपल्याला पीठ हे थोडंसं सैलसर हवं आहे. यामुळे आपण हा पीठ भिजवण्याचा जो व्हिडिओ आहे, हा मी पूर्ण व्हिडिओ जसाची तसा ठेवलेला आहे. इथे कुठेही स्किप केलेलं नाही आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पीठ आपल्याला कशा पद्धतीने हे भिजवायचं आहे. आणि हे मालपोहे चवीला तर खूपच असे भन्नाट लागतात की विचारू नका. बघा, रेसिपी सोपी आहे. घरी एकदा नक्की ट्राय करून बघा व रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. म्हणजे तुमच्या कमेंटमुळे मला प्रोत्साहन मिळतं. काही चुकलं असेल किंवा काही नवीन तुम्हाला काही शिकायचं असेल तर तुम्ही तेही सांगू शकता यामध्ये. बघा, आपलं बॅटर हे रेडी झालेलं आहे. आता ते 10 मिनिटासाठी आपण रेस्टला ठेवलं आहे. आता 1 वाटी आपण साखर घेतलेली आहे कढईमध्ये टाकून. त्यामध्ये आता 1 वाटी साखरेला 1 वाटीच पाणी. आपल्याला ते पाक बनवायचा आहे. पण पाक हा कसा आपल्याला फक्त गुळगुळीत असा पणा हवा आहे पाकाला. असा 1 तारी किंवा 2 तारी असा कुठलाही पाक नको आहे. बघा, एकदा साखर मेल्ट झाली की त्यानंतर आपल्याला गॅसवर फक्त 5-6 मिनटं आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे हा पाक. इथे गॅसची फ्लेम तुम्ही मोठीही करू शकता पाक बनवण्यासाठी, म्हणजे झटपट काम होतं. बघा, यामध्ये केसरचे दाणे टाकत आहे. तुम्ही इथे आवडत असल्यास तुम्ही वेलची पावडर टाकू शकता किंवा तुम्हाला गुलाबाचं रोज एसेन्स वगैरे तेही वापरू शकता इथे. म्हणजे तो फ्लेवर तुम्हाला तुमच्या मालपोह्यावर येतो. बघा, आपला हा पाक हा तयार आहे जवळजवळ, कारण हाताला जो गुळगुळीतपणा लागतोय. आता तो पाक आपण बाजूला साईडला ठेवला आहे. एका फ्राय पॅनमध्ये आपण तेल टाकून घेतले आहे. इथे तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपातही बनवू शकता. बघा, आपलं तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे. फ्लेम नंतर बारीक मिडियम केलेली आहे आपण. आणि एका चमच्याच्या सहाय्याने आपण बॅटर वरतून आल्हाद आपण सोडलेला आहे. आता एक साईडने आपला हा मालपोहा तळला गेला की उलटवून घ्यायचा आहे. समस्त गोल्डन रंग येईपर्यंत छान असे तळून घ्यायचे, म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित असे तळले जातात. आता तळल्यानंतर आपलं पाकही गरम आहे. त्या पाकामध्ये आपल्याला हे गरम गरमच टाकायचे आहे. थोडीशी टीप करून घ्यायची आपल्या पाकामध्ये. जोपर्यंत आपला दुसरा मालपोहा तयार होत नाही तोपर्यंत हा सुरुवातीचा जो आपण मालपोहा टाकलेला आहे पाकात तो तसाच ठेवायचा. नंतर तो पाकातनं काढून निथळून घ्यायचा आहे ताटामध्ये. आता तेलामध्ये आपल्याला मालपोहा टाकायची पद्धत एकच. चमच्याच्या सहाय्याने बॅटर भरून घ्यायचं व्यवस्थित आणि थोडंसं वरतून आपल्याला हे बॅटर आल्हाद सोडायचं आहे. मग आपण एक एक करत आपण हे मालपोहे तयार करून घेत आहोत या पद्धतीने. तसेच पाकातले हे आपण साईडला काढून घ्यायचे आहे लगेच. इथे पाक हा आपल्याला नंतर गरमच हवा आहे. बघा, इथे मालपोहे अगदी सुंदर असे तयार झाले आहे. रंगही सुरेख आलेला आहे. आता यावर आपण थोडीशी पाकाची धार सोडणार आहोत. त्यानंतर इथून तुम्ही पिस्त्याचे काप, बदामाचे काप यांनी सर्व करू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
पुन्हा एकदा भेटू अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.